श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, ह्या वर्षी आलेला आहे 2026मध्ये अधिक मास, आणि ज्याला आपण म्हणतो मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना. या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जे काही व्रत वैकल्य करतो ते शयाला जातं. मग त्यामधलं एक व्रत सांगणार आहे मी, गोपद्म व्रत. त्यासाठी लागणार साहित्य आहे, एक पाट घ्यायचा आहे छोटासा, रांगोळी घ्यायची आहे, फुलं घ्यायचे, हळद कुंकू अक्षदा साखर धूप दीप घ्यायचा आहे. आणि मग हे दररोज आपल्याला 3 गोपद्म काढून पाटावर त्याची पूजा करायची आहे. आणि ही गोपद्म व्रत सर्वात श्रेष्ठ गोपद्म व्रत आहे, कारण की हे गोपद्म व्रत श्रीकृष्णाने त्यांच्या बहिणीला सांगितलेलं हे व्रत आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे व्रत अवश्य ह्या अधिक मासामध्ये करायचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपण गोपद्म काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला गोपद्म काढून घ्यायचे आहेत. 30 आणि 3 काढायचे आहेत. अशा पद्धतीने मी 30 आणि 3 गोपद्म काढून घेतलेले. आता आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे. सगळ्या गोपद्मावर आपल्याला हळद कुंकू टाकून घ्यायचे. अशा पद्धतीनं आपल्याला हळद कुंकू अक्षदा साखर सगळं वाहून घ्यायचं आहे. धूप वाळून घ्यायचे आणि दीप वाळून घ्यायचे, उदबत्ती आणि दिवा. हे अशा प्रकारे उदबत्तीसुद्धा वाळून घ्यायची. हे गोपद्म व्रत आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. थोड्या पाटावर ठेवायचे आहे. आणि दररोज आपल्याला 3 गोपद्मा काढून देवापाशी ठेवायचं आहे. तुळशीपाशी ठेवा, जागा नसेल तर कुठेही ठेवू शकता, पण दररोज 3 आपल्याला असे गोपद्म व्रत करायचं आहे. सर्वश्रेष्ठ व्रत आहे अधिक मासामध्ये. सर्वांनी नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.